12-13 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळेला मी शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय करायचो आणि टर्मिनलवर मी स्वतः बसायचो आणि लोकांच्या ऑर्डर स्वतः घ्यायचो. त्यावेळेला ऍप वगैरे काही नव्हतं, त्यामुळे लोकांना ब्रोकरच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ऑर्डर द्याव्या लागायच्या. अशा परिस्थितीत एके दिवशी 2:15 वाजता माझ्याकडे एक फार मोठी शॉर्ट सेलिंगची ऑर्डर माझ्या क्लायंटची आली. मार्केट 3:30ला बंद व्हायचं, त्यामुळे ती ऑर्डर तिथे ऍक्सेप्ट करणं ही फार मोठी रिस्क होती. कारण शॉर्ट केलेले शेअर जर का त्याच दिवशी पुन्हा खरेदी करता आले नाहीत, प्रचंड मोठी पेनल्टी द्यावी लागायची. पण अननोइंगली ती रिस्क मी घेतली आणि त्या दिवशी नेमकी माझी कनेक्टिव्हिटी तिथे काहीतरी गडबड झाली आणि ते शेअर्स मला पुन्हा खरेदी करता आले नाहीत. आता माझं नशीब चांगलं आहे आणि माझे कॉन्टॅक्ट पण चांगले होते, त्यामुळे ते शेअर्स आम्ही अरेंज करून देऊ शकलो आणि पेनल्टी टाळू शकलो. पण जर ती पेनल्टी द्यायला लागली असती तर मला व्यवसाय बंद करावा लागला असता. यातनं एक फार मोठा धडा मी त्या काळी घेतला, त्याचं पालन मी आजही करतो. तो धडा म्हणजे नो युअर रिस्क बिफोर टेकिंग द ट्रेड. कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर त्या निर्णयाच्या मुळे आपल्याला काय रिस्क आहे याची माहिती आधीच करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. हे मी या छोट्याशा घटनेतनं शिकलो आणि तेच मी तुमच्याशी शेअर केलं.